आमच्या मकान मालिकच्या मुलाला मुलं होत नव्हते, म्हणून डॉक्टरने त्याला कशी मदत केली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल आहे. मी डॉक्टरचा अभ्यास करत होतो, त्यामुळे मला बाहेर गावी शिकायला जावं लागलं. मी तिथे भाड्याने रूम घेतला. आमच्या बाजूला एक काका काकू राहत होते. ते पण भाड्याने राहत होते. दोघेही नोकरी करत होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचं लग्न होऊन 3 वर्ष झाले होते. तो बाहेर गावी राहत होता. दोघेही प्रत्येक रविवारी काका काकूंना भेटायला यायचे. काकूंनी मला त्यांच्याविषयी सगळं काही सांगितलं होतं. एके दिवशी मी हॉस्पिटलमधून घरी आलो. त्या दिवशी काकांचा मुलगा आणि त्यांची सून घरी आले होते. काकांनी मला त्यांच्या घरी चाय प्यायला बोलवलं. त्या दिवशी मी त्यांच्या मुलाला बघितलं. तो लगभग 25-26 वर्षाचा होता. शरीराने खूप पतला होता. मला बघून त्याने हॅलो केलं. मी खुर्चीवर बसलो तेवढ्यात त्याची पत्नी माझ्यासाठी चहा घेऊन आली. ती बघायमध्ये खूप सुंदर होती. तिने साडी घातली होती. तिने डोक्यावर पदर घेतला होता, कारण की समोर तिचे सासरे बसले होते आणि ही आमची परंपरा होती. तिची लांब सडक वेणी आणि पतली कमर, त्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. ती पण लगभग 22-23 वर्षाची होती. काका माहित नाही कुठल्या विचारात बसले होते. त्यांच्या सुनेने त्यांनाही चहा दिला. ते चहाचा कप घेऊन बाहेर बाल्कनीत जाऊन बसले. आम्ही दोघेही गप्पा मारू लागलो. सासू सून दोन्ही रूम मध्ये चहा पित होते. काकू आमच्या जवळ येऊन बसले आणि बोलू लागले. विशाल, बबलूच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, पण अजून त्यांना मुलं झाली नाही. आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण त्याचा काही फायदा झाला नाही. मी त्यांना विचारलं की बबलू, तू काही रिपोर्ट काढले आहेत का? त्याने नकार दिला. मी त्याला बोललो, भूमीचे काही टेस्ट केले आहेत का? त्याने नकार दिला. मी त्याला बोलू लागलो की तुम्ही पहिले दोघांचे रिपोर्ट काढा आणि टेस्ट करा. उद्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, मी तुमचं नाव नोंदवून घेतो. तेवढ्यात बबलू बोलू लागला, मला उद्या सुट्टी नाही आहे. त्याने भूमीला सांगितलं, तू उद्या जाऊन तुझे रिपोर्ट काढून घे. मी पुढच्या वेळेस सुट्टी घेऊन येईल आणि मी माझे रिपोर्ट काढून घेईल. मी बोलू लागलो, ठीक आहे, उद्या तुम्ही या. एवढं बोलून मी माझ्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजले. मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रेडी झालो होतो. जाण्याआधी मी काकूंना भेटलो आणि त्यांना सांगितलं, तुम्ही 10 वाजेपर्यंत भूमीला घेऊन या. मी त्यांना माझा मोबाईल नंबर दिला. बबलू सकाळीच त्याच्या कामासाठी निघून गेला होता. एवढं सांगून मी तिथून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघून गेलो. काकू आणि भूमी 10 वाजेला हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलवलं. मी माझ्या असिस्टंटला बोलवलं आणि त्यांना तिच्यासोबत रिपोर्ट काढण्यासाठी पाठवलं. काही टेस्ट पण करायला सांगितले. ते तिघेही लॅबमध्ये गेले. लगभग 2 तास झाले आणि मग ते आले. मी त्यांना घरी जायला सांगितलं. संध्याकाळी मी हॉस्पिटलमधून घरी आलो. मी चहा बनवण्यासाठी जात होतो. तेवढ्यात भूमी माझ्यासाठी चहाचा कप घेऊन आली. मी तिला बोलू लागलो, हे कशासाठी आणलं? मी बनवत होतो. तेव्हा ती बोलू लागली, काही हरकत नाही डॉक्टर साहेब. मग मी तिला खुर्चीवर बसायला सांगितलं. आम्ही दोघी जण बसलो आणि तेवढ्यात ती बोलू लागली, माझे रिपोर्ट कधी येणार? मी तिला सांगितलं, उद्या दुपारपर्यंत येतील. रिपोर्ट आले का मी लगेच तुम्हाला सांगणार. मी चहा पित होतो. ती माझ्याकडे बघत होती. माहित नाही तिच्या मनात काय चालू होतं. तिची नजर सारखी माझ्याकडेच होती. मी ही चोरून चोरून तिच्याकडे बघत होतो. ती बघायमध्ये खरंच खूप सुंदर होती. मी मनात विचार करू लागलो की एवढी सुंदर पत्नी मला मिळाली असती तर. मग ती मला विचारू लागली, तुमचं लग्न झालं आहे का? मी तिला सांगितलं, मला डॉक्टर बनायचं होतं, त्यामुळे आधी शिक्षण, नोकरी, मग लग्न करायचं विचार केला आहे. ती बोलू लागली, आता तर तुम्ही डॉक्टर झाला आहात, आता तर लग्न करून घ्या. मी तिला सांगितलं, हो, आता बघेन एखादी सुंदर मुलगी तुमच्यासारखी आणि मग लग्न करेन. ती हसू लागली. मीही हसू लागलो. आम्ही दोघांची गप्पांची रंगत खूप मस्त जमली होती. तेवढ्यात काकूने भूमीला आवाज दिला. भूमी पटकन उठून रूम मध्ये जाऊ लागली. पुढे जाऊन तिने माझ्याकडे ओढून बघितलं आणि एक गोड असं स्माइल केलं. मग मी रात्री जेवण करून झोपून गेलो.
रात्रीचे लगभग 12 वाजले असते आणि लाईट गेली होती. मला खूप गरम होत होतं म्हणून मी दरवाजा उघडा करून झोपलो. तिकडं भूमीला कदाच गरमीमुळे झोप लागत नव्हती. ती दरवाजा उघडून बाहेर येऊन बसली आणि अचानक तिची नजर माझ्या रूमकडे गेली. दिव्याचं उजेड तिला दिसलं. ती लगेच माझ्या रूमकडे येऊ लागली. मलाही गरमीमुळे झोप लागत नव्हती म्हणून मी इकडं तिकडं करत होतो आणि माझं लक्ष समोर दरवाजाकडे गेलं. मी उठून दरवाजाजवळ आलो आणि बघितलं तर भूमी होती. मी तिला बोलू लागलो, एवढ्या रात्री तू कशाला आली? ती बोलू लागली, गरमी होत आहे म्हणून झोप लागत नव्हती. बाहेर बसली होती, तुमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून इकडे आले. मग मी आणि ती दोघेही आम्ही बाहेर बसलो. ती मला सांगू लागली, डॉक्टर, जर माझ्या रिपोर्ट मध्ये काही आलं तर ते सगळ्यात आधी मला सांगा, कारण की माझ्या रिपोर्ट मध्ये माझ्याविषयी कमी असेल तर माझ्या घरचे मला घरच्या बाहेर काढतील. त्यामुळे रिपोर्ट मध्ये काय आहे ते आधी मला सांगा. ते मला असेच अभागण म्हणून ताणे मारतात आणि आमचं लग्न तोडून ते त्यांच्या मुलाचं दुसऱ्याकडे लग्न लावून देतील. खरं तर काही वेगळंच आहे. मी तिला विचारलं, काय झालं आहे? तर ती बोलू लागली, खरं सांगू तर बबलू माझी इच्छा पूर्ण करत नाही. माझी नेहमी इच्छा अपूर्ण राहते. त्याचं झालं की तो लगेच झोपून जातो. पण मग मी ही गोष्ट कुणाला सांगू? असं झालं आहे. पण आज माझ्याकडून राहिलं गेलं नाही आणि मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. तुम्ही आमच्या परिवारासारखे आहात. ती माझे पाय पडू लागली. मी तिला उभं केलं. मी तिला बोलू लागलो, हे काय करतेस? मी तिचा हात धरला. तिला स्पर्श करताच माझ्या अंगावर शहारे आले. काका काकू आरामात झोपले होते. त्यांच्या माझ्यावर खूप विश्वास होता. मनात खूप विचार येत होते. पण स्वतःला आवर घातला आणि भूमीला सांगितलं, तू आता घरी जा. खूप वेळ झाला आहे. असं कोणी बघितलं तर बरं नाही वाटणार. ती घरात गेली आणि मी घरात आलो. 2-3 दिवसांनी बबलूचा मला कॉल आला. तो मला सांगू लागला, उद्या मला सुट्टी आहे तर मला माझा रिपोर्ट काढायचा आहे. मी त्याला बोलू लागलो, ठीक आहे, येऊन जा. तो लगेच दुसऱ्या दिवशी आला. त्याने त्याचा रिपोर्ट काढला आणि मला सांगू लागला की रिपोर्ट येण्यास किती वेळ लागेल. मी त्याला सांगितलं, वेळ लागेल, 2-3 दिवस लागतील. त्यानंतर आपण पुढची ट्रीटमेंट चालू करू. सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. टेन्शन नका घेऊ. तो भूमीला सोबत घेऊन जाण्याचा विचार करत होता. काकूंनी मला सांगितलं, भूमीला त्याच्यासोबत पाठवते. तर मी सांगितलं, ठीक आहे, पण 2-3 दिवसात रिपोर्ट येतील. तेवढ्यात आपण भूमीची रिपोर्ट येऊन जाईल. आपण तिची ट्रीटमेंट चालू करू. मग बबलूने विचार केला आणि त्याने भूमीला इथेच राहायला सांगितलं आणि तो एकटाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी भूमीचा रिपोर्ट आला. तिचा रिपोर्ट सगळा नॉर्मल होता, पण बबलूचा रिपोर्ट चांगला नव्हता. बबलू मध्ये कमतरता आहे हे त्याच्यात होतं. मी त्यांना सांगितलं, टेन्शन नका घेऊ, थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला बाळ नक्की होणार. घरात सगळे खुश झाले. त्या दिवशी रात्री भूमी माझ्या जवळ आली आणि बोलू लागली, डॉक्टर, माझ्या रिपोर्ट मध्ये काही कमी होती का? मी तिला सांगितलं, हो, तुझ्या रिपोर्ट मध्ये कमी होती, पण मला खोटं बोलावं लागलं घरच्यांसोबत. ती बोलू लागली, माझ्या सांगण्यावर तुम्हाला खोटं बोलावं लागलं, मला माफ करा. मी तिला बोलू लागलो, मी फक्त तुझ्या सांगण्यावर नाही, मी तुला समजतो आणि तुझ्यावर प्रेमही करू लागलो आहे. आज मी तुला स्वर्गातलं सुख देणार. ती बोलू लागली, आज माझं रक्त बाहेर निघत आहे. मी तिला सांगितलं, तू टेन्शन नको घेऊ, मी उद्या तुला दवा देतो. तिचा चेहरा थोडा कोमजलेला दिसला. ती थोड्या वेळ माझ्याजवळ बसली आणि मग मी तिला सांगू लागलो, तुला बरं नाही वाटत आहे कदाच, तू घरी जा आणि आराम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रेडी झालो आणि त्याआधी मी काकूच्या घरी गेलो. तेवढ्यात भूमी आली. मी तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा अजूनही पहिल्यासारखा टवटवीत दिसत नव्हता. मी काकूला सांगितलं, भूमीला थोडा आराम करण्याची गरज आहे. तिला आराम करू द्या आणि संध्याकाळी मी काही गोळ्या घेऊन येईल, ती तुम्ही द्या. मी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यानंतर मला बबलूचा फोन आला आणि सांगू लागला की आता काय करावं लागेल, मी वडील होणार की नाही. मी त्याला सांगितलं, हो, मी तुम्हाला काही गोळ्या देईन. त्या गोळ्या तुम्ही 2 वेळेस घ्यायच्या. थोडा वेळ लागेल, पण तुम्ही नक्की पप्पा बनणार. आता भूमीचंही पोट दुखायचं बंद झालं होतं आणि तिची पाळी बंद झाली होती.
मला माहिती होतं की बबलीकडून काही होणार नव्हतं, म्हणून मी त्या दिवशी संध्याकाळी काकूकडे गेलो आणि भूमीला इशारा केला रात्री माझ्याकडे येण्याचा. आणि मग मी तिथून निघून गेलो. घरी गेलो, जेवण केलं. तेवढ्यात भूमी भाजी देण्याचा बहाणा करून माझ्या जवळ आली आणि मी तिला सांगितलं रात्री तुला माझ्या जवळ यावं लागेल. तिने होकार दिला. मग मी झोपून गेलो. रात्री मला 12 वाजेला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मला समजलं की भूमी आहे. मी पटकन उठून माझाही दरवाजा उघडा केला. थोड्या वेळात भूमी आली. तिने आज काही नवीन घातलं होतं ते बघून आता माझ्याकडनं राहिलं जात नव्हतं. तेवढ्यात भूमी माझ्याजवळ आली आणि मला बोलू लागली, आज माझी इच्छा पूर्ण होणार का? मी तिला बोलू लागलो, तू टेन्शन नको घेऊ, मी आज तुला स्वर्गामध्ये घेऊन जाणार. तू फक्त बघ. मी हळूहळू चालू केलं. तिला दुखत होतं. ती मला सांगू लागली, मला खूप दुखतंय. मी तिला सांगू लागलो, थोडा सहन करावं लागेल, बाकी सगळं व्यवस्थित होईल आणि तू आवाज करू नको, नाहीतर काका काकू उठून जातील. तिने तिचा आवाज बंद केला आणि मी हळूहळू चालू केलं. नंतर सगळं व्यवस्थित चालू झालं. तिला आता आनंद येऊ लागला. ती खूप खुश होऊ लागली. तिच्या डोळ्यातून एका कोपऱ्यातून अश्रू निघत होते, पण ते तिचे आनंदाचे होते. तिला त्यावेळेस खूप सुखद वाटत होतं. ती त्या दिवशी पूर्णपणे तृप्त झाली. ती बोलू लागली, एवढा आनंद मला कधी बबलू नाही दिला नव्हता. आज मी खरंच खूप खुश आहे. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळेस खूप वेगळी चमक होती. तिचे डोळे त्यावेळेस पाणवले, पण ते आनंदाने. त्यावेळेस तिने मला जोरात मिठी मारली आणि बोलू लागली, आज मी खरंच खूप आनंदी आहे. ती वरून उठू लागली, पण तिच्याकडून उठलं जात नव्हतं. मी तिला सांगितलं, थांब. मी कपडा आणला आणि सगळं काही व्यवस्थित पुसलं आणि तिला आपल्या हातात घेतलं आणि तिला तिच्या रूम पर्यंत सोडलं. मी रूम मध्ये येऊन झोपलो. मग आता आम्ही ही नाईट ड्युटी 7-8 दिवसासाठी चालणार होती. एके दिवशी बबलूचा फोन आला आणि तो बोलू लागला, डॉक्टर मी कधी येऊ? मी त्याला सांगितलं, तू थांब, 7-8 दिवसानंतर ये. भूमीची आणि माझी 7-8 दिवसाची नाईट ड्युटी पूर्ण होत आली. मग 8व्या दिवशी बबलू आला. त्याला मी 2-3 दिवसासाठी रात्रीची ड्युटी कशी करायची ते सांगितलं. मग तो 5-6 दिवस झाले राहिला आणि त्याने त्याची ड्युटी चालू केली. असं बघता बघता 15 ते 20 दिवस निघून गेले आणि बबलू परत निघून गेला. मग 4-5 दिवसाची नाईट शिफ्ट मी ही चालू केली. बघता बघता 1.5 महिना झाला आणि एके दिवशी अचानक भूमीला मळमळ चालू झाली. काकू लगेच भूमीला घेऊन दवाखान्यात आले आणि मग मी चेक केलं आणि काकूला अभिनंदन केलं. आता त्यांच्या घरात एक गोड असं बाळ येणार होतं. त्यांचा पूर्ण परिवार खूप आनंदी झाला. त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी मला जेवायला बोलवलं. छान असं जेवण केलं होतं. मी जेवण करून बाहेर ओट्यावर बसलो आणि तेवढ्यात भूमी आली आणि माझ्या जवळ बसली आणि बोलू लागली, डॉक्टर तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळे आमच्या परिवारात आज पूर्ण झाला. आमच्या घरी आज 4 वर्षानंतर एवढा आनंद झाला आहे. घरात सगळे खूप खुश आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुमचे खरंच खूप आभार. मी तिला सांगितलं, भूमी त्यात काय आभार, मी तुझ्यावर खरंच प्रेम करू लागलो आहे, पण तुझा संसार सुखात व्हावा म्हणून मला आता इथून जावं लागेल, नाहीतर माझा जीव नेहमी तुझ्यात अडकणार आणि उगीच तुझ्या संसारात अडचण नको यायला. म्हणून मी 10-15 दिवसात रूम खाली करून माझ्या गावी जाणार आहे आणि तिथे एक क्लिनिक टाकेन. आई वडिलांनी माझ्यासाठी एक मुलगी बघितली आहे. बस आता तिथे जाऊन लग्न करून मीही आनंदित राहील, पण मला नेहमी तुझी आठवण येईल. तेवढ्यात तीही बोलू लागली, विशाल खरं सांगू, या 1.5 महिन्यात मीही तुझ्यावर खूप प्रेम करू लागले हाय. तू मला कधीतरी भेटायला येशील ना? मी तिला सांगितलं, हो नक्की. त्या दिवशी दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो होतो, पण एक दुसऱ्याच्या सुखासाठी आम्हाला दूर व्हावं लागणार होतं आणि आम्ही दोघे खूप खुश होतो की दोघेही एकमेकांचा एवढा विचार करत होतो. मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एक नवीन रोमॅन्टिक स्टोरी मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.